बच्चों, आप सबको स्वागत करते हुए हम आज कक्षा 9वीं कक्षा पाठ 8 भीम और राक्षस एक एकांकी के बारे में बारे में कुछ जानकारी मिला, कुछ जानकारी देख सकूंगा। देखो बच्चों, भीम और राक्षस एक एकांकी का लेखक का नाम विष्णु प्रभाकर एक नाटककार, रेडियो नाटककार है। प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर का जन्म मीरपुर जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में इनका जन्म हुआ। देखो बच्चों, विष्णु प्रभाकर जी का जन्म मीरपुर जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में सन 1912 ईस्वी में इनका जन्म हुआ। आपके प्रसिद्ध एकांकी संग्रह है, यानी विष्णु प्रभाकर जी के प्रसिद्ध एकांकी का संग्रह है प्रकाश और परछाया, ऊंचा पर्वत, गहरा सागर, मां का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, मां बाप आदि है। सोवियत लैंड पुरस्कार से सम्मानित आपने 60 से अधिक पुस्तकों के एवं अनेक पत्र पत्रिकाओं के संपादन में भी योगदान दिया है। देखो बच्चों, कम से कम 60 पुस्तक लिखने वाले और सोवियत लैंड पुरस्कार से सम्मानित विष्णु प्रभाकर जी है। आपके उपन्यास है अर्धनारीश्वरी। अर्धनारीश्वरी को क्या हुआ? केंद्र साहित्य अकादमी द्वारा पुरस्कार मिला। तट के बंधन, निशिंगता, स्वप्नमयी व दादा की कचहरी कहानी संग्रह है। धरती अब भी घूम रही है, मेरी प्रिय कहानियां, और उसके बाद संपर्क के बाद आदि और अंत। इस तरह नाटक, कथाएं और उपन्यास लिखने वाला लेखक विष्णु प्रभाकर जी ने आपको भीम और राक्षस एकांकी में इस तरह कहा गया है कि इस पाठ का आशय के बारे में, यह एक पौराणिक एकांकी है। भीम और राक्षस एक पौराणिक एकांकी है। भीम के द्वारा बकासुर का वधा इस एकांकी का कथा सारा है। देखो बच्चों, भीम और राक्षस एकांकी में भीम ने राक्षस के वधा के बारे में यानी हत्या के बारे में इस एकांकी का सारा है। देखो बच्चों, इसमें दानवता तथा मानवता के बारे में, दानव यानी भूत के बारे में और भूत यानी राक्षस के बारे में, और मानवता की जीत के बारे में इस पाठ में कहा गया है। और उसके बाद अच्छाई को बुराई की हार
अच्छाई के सामने बुराई की हार के बारे में हम इस एकांकी का संदेश है। देखो बच्चों, यह एकांकी पौराणिक एकांकी है। इस एकांकी में भीमा ने राक्षस की यानी बकासुर का वधा के बारे में लिखा गया है, और उसके बाद दानवता और मानवता की बारे में लिखा है, और उसके बाद अच्छाई के सामने बुराई का हार के बारे में इस एकांकी में कहा गया है। देखो बच्चों, एकांकी यानी कुछ पात्र भी होता है। एकांकी यानी नाटक यानी कुछ पात्र की होने वाले हैं। इस पात्र परिचय के बारे में हम देख सकूंगा। पहला, ब्राह्मण घर का मालिक, एक व्यक्ति ब्राह्मण व्यक्ति थे। पहला पात्र ब्राह्मण एक घर का मालिक है। ब्राह्मणी यानी ब्राह्मण का पत्नी, ब्राह्मण की पत्नी है। उसके बाद कुंती, देखो बच्चों, कुंती भीम और राक्षस यानी ಕುಂತಿ ಪುತ್ರರು ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಮಹಾಭಾರತದ ಕಥೆ ಇದು. ಮಹಾಭಾರತದ ಕಥೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಕುಂತಿಗೆ 5 ಜನ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕುಂತಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ 5 ಜನ ಮಕ್ಕಳು, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕಾಗತ್ತೆ ನೋಡಿ. कुंती भीम के माता है, कुंती भीम के माता, और भीम कुंती का पुत्र भीम। उसके बाद बकासुर, एक राक्षस का नाम था बकासुर। इस एकांकी में होने वाले पात्र एक ब्राह्मण, ब्राह्मणी और कुंती, भीम, बकासुर। इस 5 व्यक्तियों के बीच होने वाले एक एकांकी भीम और राक्षस है। देखो बच्चों, एकांकी यानी नाटक यानी स्टेज जरूरी है। स्टेज यानी मंच पर एक मकान के आंगन का दृश्य। देखो बच्चों, एक मकान के आंगन का दृश्य। गरीब ब्राह्मण का घर है। स्टेज पर ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರುತ್ತೆ. सभी रो रही है, यानी ब्राह्मण के घर के सभी लोगों ने आंगन में बैठकर रो रही है, और ಎಲ್ಲರೂ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. चारों ओर उदासी है, और पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रही है. ಅಳುತ್ತಾ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಜೋರಾಗಿ ಕಿರುಚಾಡಿ ಅಳುತ್ತಾ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. उसके बाद बच्चों, ब्राह्मणी कहते हुए रोकर कहते हैं, रोने के लिए. उसके बाद ಅಂದ್ರೆ ಅಳುತ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, मैं कहती हूं तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी. ब्राह्मणी ने ब्राह्मण से कहा, देखो मैं कहती हूं तुम मुझे जाने दो, ನನಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡು. ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು? ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಆಹಾರವಾಗಲು. ನೋಡಿ, ಮುಜೆ ಜಾನೆ ದೋ, ಅವಕಾಶ ಕೊಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಚ್ಚೆ ತೋ ಅಬ್ ಬಡೆ ಹೋಗಯೇ, ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಏನಾಗಿದ್ದಾರೆ ಈಗ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಬ್ ಬಡೆ ಹೋಗಯೇ ಹೈ, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी. उन्हें संभालने के लिए आपको कोई कठिनाई नहीं होगी. ನೋಡು, ಆ ತಾಯಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ, ನೋಡು, ಆ ಒಂದು ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಆಹಾರವಾಗಿ ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡು. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವಾಗಿದ್ದಾವು, ಅವ್ರನ್ನ ಸಂಭಾಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ, ಅವ್ರನ್ನ ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ತಂದೆ ಅನ್ನುವಂಥವನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ.
ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾನು ಸತ್ರು ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ, ನೀನು ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೋ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಮಕ್ಕಳೇ. उस समय ब्राह्मण ने कहा, देखो बच्चों, नहीं नहीं तू कैसे जा सकती हो, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನೀನ್ ಹೆಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೀಯಾ, तू कैसे जा सकती हो, तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, बच्चे अभी इतना बड़े कहाँ है, फिर बेटी का विवाह भी करना है, नहीं मैं ही जाऊंगा. ನೋಡ್ರಿ, ಯಾವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ನನ್ನನ್ನ ಸಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಟ್ಬಿಡು, ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಟ್ಬಿಡು, ನೀನು ಈಗ ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವಾಗಿದ್ದವು, ನೀನು ತಂದೆ ಆದವನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳಿದಾಗ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನೀನ್ ಹೆಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೀಯಾ, ತೂ ಚಲಿ ಗಯಿತೋ ಅಂದ್ರೆ ನೀನು ಹೋದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಘರ್ ಮೇ ಕ್ಯಾ ರಹೇಗಾ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಇತನೆ ಬಡೆ ಕಹಾ ಹೇ, देखो फिर बेटी का विवाह भी करना है, ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವಾಗ್ತಾ ಇವೆ, ಮಗಳ ಮದುವೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮಗಳು ಅಂದ್ರೆ ತಾಯಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ ಮಗಳಿಗೆ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳು, ಮಗಳಿಗೆ ತಾಯಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಹಿ ಮೈ ಹಿ ಜಾವೋಗಿ, ಇಲ್ಲ ನೀನು ಮಗಳಿಗೆ ತಾಯಿ ಅನ್ನುವಂಥವಳು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವರಿಬ್ರು ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇಬ್ರು ಜಗಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮತ್ತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿನೇ ಕಹ, अजी तुम कैसे जाओगे, तुम चले गए तो घर का सहारा ही चला गया है, देखो बच्चों सहारा ही चला गया है, नहीं मैं ही जाऊंगी. ನೋಡಪ್ಪ, ನೀನು ಹೋದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಗಳ ಮದುವೆ ಇದೆ, ಮಗ ದೊಡ್ಡವನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮದುವೆಗೆ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚಗಳನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನೀನ್ ಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನೀನು ಹೋದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಅನಾಥವಾಗ್ತಾ ಇವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ನೋಡಿ, ಅಜಿತ್ ತುಮ್ ಕೈಸೆ ಜಾವೋಗೆ, ತುಮ್ ಚಲೆ ಗಯೆ ತೋ ಘರ್ ಕಾ ಸಹಾರಾ ಹಿ ಚಲಾ ಗಯ, ಮನೆಯ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತು ಕೂಡ ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಬರುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಹೋದಂಗಾಗುತ್ತೆ, ಮನೆಗೆ ಯಜಮಾನನೇ ಮುಖ್ಯಸ್ಥ, ಆದ್ದರಿಂದ ನಹಿ ಮೈ ಹಿ ಜಾವೋಂಗೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರಿಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇಬ್ರು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಇನ್ನು ಮುಂದೆ आगे की पाठ को कल के अवधि में हम देख सकूंगा. इस पाठ को आज हम समाप्त कर दूंगा. धन्यवाद.